म्हणजे आज खरोखरच गिलमिनी परिवारांचं खरोखरच कौतुक करावं असं वाटते की भर ह्या नवतपामध्ये सुद्धा सेवक सेविका आणि दुरून दुरून उतरलेल्या जे सेवकांचा प्रतिसाद आहे तो प्रतिसाद पाहून त्या परिवाराची खरोखर त्यात मेहनत आहे. आणि ती कशा करता ती जागृती होते केव्हा नाही का. माणसाकडे पैसा असला तर ह्या सर्व गोष्टी जुळवणूक करता येत नाही. जोपर्यंत हृदयामध्ये भक्तीचा सुगम होत नाही दादांनो तोपर्यंत ह्या गोष्टी घडत नाही. त्या परिवाराला मी नेहमी बघत असतो. 10 चर्चा बैठकीमधून ते 8 चर्चा बैठकीला किंवा 9व्या हवन कार्याला किंवा ताग्याच्या हवन कार्याला तो परिवार नक्की उपस्थित असते. आणि आपण दिसल्या क्षणी मीच नाही तर बाकी मान्यवर मार्गदर्शक दिसल्या क्षणी त्याच्या जवळ जातो आणि त्याच्या जवळ जाऊन नमस्कार करतो, काकाजी नमस्कार. बरं तो तिथल्यापर्यंतच थांबत नाही तर पुन्हा परत जाताना म्हणजे निघताना चर्चा बैठक संपली जेवण झाल्यानंतर बरं काकाजी भेटू आपण नंतर. तर हे कशाचा गोडवा आहे. ही भक्ती आहे दादांनो. ह्या भक्तीला जोपासलं पाहिजे. आपण ह्या मार्गात आलो अनेक विचार बंद केले. कोणते विचार बंद करायला सांगितले बाबांनी. बाबांचा मूळ उद्देश काय होता. हा मार्गामध्ये आपण आलो पूजापाठ सोडलीत का. आपण हिंदू धर्माच्या संस्काराला सोडलं का. भगवंताला सोडलं का. तोच परमेश्वर आपला जो आधी होता तोच आता आहे. अनेकाला सोडा आणि एकाशी जोडा. हा सरळ मार्ग बाबांनी दिलाय. पण आपण काय सोडलं. भक्ती सेवा दान या शब्दाला पूर्ण विसरून गेलोय. विसरलो. घर परिवाराला एकही प्रकारचं काम करता कामा नाही असली आपली स्थिती पाहिजे दादांनो. असली सेवा पाहिजे. आताच तिजारीताईंनी एक चॉकलेटचं पाकिट आणलं सर्वांना वाटून दिलं. आपण अनेकात असताना मंदिरात जात होतो स्वतःच्या हाता 1 किलो पेढा घेऊन आपण प्रत्येक ठिकाणी वाटत होतो ना. प्रसाद दाखवला असता देवाला घरी घेऊन गेलो असतो. पण घरी घेऊन जात होतो का नाही. कारण तिथे वाटत होतो बिस्किटचे पुडे तर 2 पाल्याचा भात. मग ती सेवा आता बंद करायला सांगितले का आपल्या बाबांनी. अरे तुझे सेवा ही नहीं की तो सुंदर दिखता है क्या. सुंदर थी वो झांसी की रानी सुंदर थे वो सुभाष गांधी. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. गेले ते त्यांचं कार्य घडलं पण त्यांची गाथा अजूनही आपल्या समोर उभी राहते. कशामुळं. सेवा धर्म सुटला दादांनो. भक्ती सुटली म्हणून आपल्यातला भगवंत एक उभा राहत नाही. 3 दिवसाच्या कार्यामध्ये आपल्या या मार्गात आल्याच्या नंतर आपल्या जीवनाचं दुःख दूर झालं. किती दिवसाच्या. 3 दिवसाच्या 7 दिवसाच्या. कोणाकोणाचे दुःख तर या फक्त मार्गदर्शकाच्या शब्दात घरी जात नाही तोपर्यंत दुःख दूर. कशाची प्रचिती आहे. मग एवढं सारं असताना सुद्धा हे धन कुठेही आजपर्यंत दिसलं नाही. कुठल्याही भक्तीमध्ये आपल्याला अवतरण झालं नाही. आणि या मार्गातला फक्त प्रवेश करतो एवढा शब्द कार्यकर्त्याच्या समोर आपण मांडला. कुठल्याही प्रकारचं हवन किंवा अभिषेक आपण केलेला नाही तरी सुद्धा तो भगवंत उभा राहून आपल्या जीवनाचं दुःख जर दूर केलं तर तो अनुभव आपण आपल्या डोळ्यासमोर का बरं ठेवत नाही. मार्गात आलो जीवनाचं आपलं दुःख दूर झालं मग हे टिकवता का नाही आलं. आताच रोकडे दादांनी सांगितलं का तुझे कर्म तुला सोडणार नाही. भक्ती नाही दादांनो. चंदनासारखं घासावं लागल. आपण फक्त एकच म्हणतो. काय म्हणतो. बाबा चंदनासारखे झिजले. बाबा चंदनासारखे झिजले. दादांनो ते झिजता त्या हाडाची कशी काठी झाली असेल फक्त आपण एक प्रचिती जरी केली तर आपल्या अंगावर काटा उभं राहते. डोळ्यातून अश्रू निघाला पाहिजे. का बापाला जरी व्यवस्था करून जर ठेवली नसती हे धन जर जमा करून जर ठेवलं नसतं तर माझ्या कापसाचे बोंड फुटले नसते आणि आज आपल्या घरी सुख सौख्य लाभलं नसतं. स्वाभिमानाचं जेवण जायला पाहिजे. आज आपण माईकवर आल्यावर रडतो. काय रडतो. माझ्याकडून माझ्या परिवाराकडून झालेले चुकीची क्षमा करा भगवंता. माझा मुलगा माझा परिवार माझं धन आहे ते टिकून राहिलं पाहिजे. अरे एक माऊली अशी होऊन गेली महाराष्ट्राच्या भूमीवर. आता विश्वात्मके देवे नाही का. ज्ञानेश्वर माऊलीनं पसायदान मागून गेलं. वयाच्या 21व्या वर्षी देह सोडला आणि माय बनून गेली हा महाराष्ट्राची. कशाची प्रतीती आहे. अरे उपस्थित सर्व सेवकांकरता मागा. एकापुरती नको. आपल्या परिवारापुरती निर्भर नको राहा. एकासाठी नको मागा. भगवंता उपस्थित सर्व सेवकांकरता बालगोपाला करता सर्वांसाठी द्या. त्याच्यात तुम्ही पण आलात. एकट्यासाठी मागितलं एकटेच आलात
पण इतरां सर्वांसाठी मागितलं तर सर्वांसोबत तुम्ही सुद्धा आलात। आता विश्वात्मक आहे, व्रजातला भगवंत सर्व व्यापक आहे ना आपला। बाबांनी काय म्हटलं, सर्व व्यापक तो परमात्मा एक। कोण आहे परमात्मा एक? परमपूज्य आहे तो। त्या परमपूज्याला आपण ओळखलं पाहिजे, त्याची जाणीव आणि त्या भक्तीला आपण त्याला तोडलं पाहिजे दादांनो। कारण या मार्गाच्या नंतर भटकंती काय होते याचं कारण आहे का, आपली भक्ती आणि सेवा तुटते। भक्ती आणि सेवा तुटते। अरे अनेकात असताना उचलल्या पात्र कधी उठते आणि कधी पात्र उचलतो। काय होतं? पुण्य होतं का पाप होतं? कधी पाहिलं का आपण? नाही। कधी कधी झाडू मारतो, कधी कधी पोछा मारतो, नाही बाबा पुण्य होते, पुण्य लाभते। मग ह्या परमात्मा मार्गाच्या गेल्याच्या नंतर पाप आणि पुण्य संपलं का? विचार करण्या